22 एप्रिल रोजी मंगळवारी UPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला। या परीक्षेत पालघर जिल्ह्यातील अति दुर्गम मागासलेला भाग असलेल्या जव्हार तालुक्यातील कोगदे या गावातील डॉक्टर अजय काशीराम डोके यांनी देशातून 364वा रँक मिळवला आहे। आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे डॉक्टर अजय डोके हे पहिलेच युवक ठरले आहेत। विशेष म्हणजे त्यांनी कोणत्याही प्रकारच्या महागड्या क्लासेस न लावता घरीच राहून ऑनलाईन पद्धतीनं इंटरनेटवरील व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास सुरू ठेवला आणि अशा प्रकारे अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे यश मिळवलं आहे। मोबाईलचा योग्य वापर कामासाठी करून मुलांनी अशा परीक्षेत यश मिळवावे असा सल्ला देखील डॉक्टर अजय यांनी दिला आहे। डॉक्टर अजय यांच्या या यशात त्यांचे वडील काशीराम डोके व त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे। बालपणापासूनच अजय यांची कुशाग्र बुद्धिमत्ता होती अशी माहिती त्यांच्याबद्दल मिळाली आहे। त्यांना वाचनाची लेखनाची आवड होती। अभ्यासाच्या जोरावर चांगले गुण मिळाल्याने अजयचा नाशिक जिल्ह्यातील ब्रह्माव्हेली येथे 6वी इयत्तेत प्रवेश निश्चित झाला। नाशिक जिल्ह्यातील ब्रह्माव्हेली येथील शालेय प्रवेश हाच अजयच्या शैक्षणिक जीवनातील टर्निंग पॉइंट ठरला। तेथे 6वी ते 12वी पर्यंत अजयने प्रथम क्रमांक कधीच सोडला नाही। पुढे उच्च माध्यमिक शिक्षण घेताना विज्ञान शाखा घेऊन 12वी विज्ञान शाखेत यश मिळवून KEM वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथून MBBS साठी प्रवेश घेऊन त्यांनी डॉक्टर डिग्री संपादन केली। तेथे राहत असतानाच अजयने UPSC परीक्षा दिली होती आणि अशा पद्धतीने कोणताही क्लास न लावता अभ्यास करत त्यांनी अतिशय कठीण असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे। डॉक्टर अजय यांनी देशातून 364वी रँक मिळवली आहे। त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण पालघर जिल्ह्यातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे। तर शालेय विद्यार्थ्यांसाठी ते एक आदर्श म्हणून पुढे आले आहेत। मी UPSCच्या परीक्षेची तयारी करणाऱ्यांना एवढेच सांगू इच्छितो की आज कोणत्याही प्रकारचे महागडे क्लास न लावताही केवळ इंटरनेटच्या माध्यमातून मन लावून आणि एकाग्रतेने अभ्यास केला तर तुम्ही यश मिळवू शकता। आपल्या ग्रामीण भागातील मुलांनीही मोबाईल लॅपटॉपचा योग्य वापर केला तर कमी खर्चात गरीब मुलांनाही UPSC पास होणे अशक्य नाही असे डॉक्टर अजय डोके सांगतात। तर आदिवासी भागात चमत्कार झाल्यासारखी ही गोष्ट आहे। या विद्यार्थ्याने केलेल्या यश संपादनेतेवर बोलण्यासाठी शब्द नाहीत। डॉक्टर अजय डोके यांनी देशातील सर्वोच्च परीक्षेत यश संपादन केल्याचा आनंद आहे असे डॉक्टर हेमंत सवरा यांनी या यशाबद्दल शुभेच्छा देताना व अजयचे अभिनंदन करताना आपली प्रतिक्रिया दिली आहे। तर अजय डोके यांच्या या यशामुळे जव्हार तालुक्यासह संपूर्ण पालघर जिल्हाभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून अभिनंदन केलं जात आहे। पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातून प्रथमच डॉक्टर अजय डोके यांच्या रूपाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या इतर तरुणांच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे हे मात्र खरं।